शहर में धोखाधड़ी के कई मामले सामने आए हैं, पर यह मामला थोड़ा हैरान करने वाला होगा। जी हाँ, कई दफा लिक्विड वेपोराइजर लगाने के बाद भी मच्छर भागते नहीं हैं। लिक्विड वेपोराइजर का इस्तेमाल करने वाले अधिकांश लोगों की यही शिकायत होती है। मच्छरों के नहीं भागने की वजह नकली लिक्विड वेपोराइजर होती है। क्राइम ब्रांच यूनिट 3 द्वारा गुरुवार रात चलाई गई मुहिम में इसका खुलासा हुआ है। पुलिस ने इस मामले में 7 व्यापारियों पर छापा मारकर 22,000 रुपए कीमत के नकली लिक्विड रिफिल बरामद किए हैं। क्राइम ब्रांच को गोदरेज कंपनी से शहर में कई व्यापारियों द्वारा नकली लिक्विड वेपोराइजर की बिक्री किए जाने का पता चला। इसके आधार पर डीसीपी राहुल माकनीकर ने यूनिट 3 और 5 को तुरंत कार्रवाई करने के निर्देश दिए। यूनिट 3 के पीआई अनिल ताकसंडे ने लकड़गंज थाने के तहत नेहरू पुतला स्थित कैलाश राम आदत दास राखीजा उम्र 43 वर्ष चिखली लेआउट की दुकान वाहेगुरु ट्रेडर्स में छापा मारकर 1615 रुपए कीमत के 19 गोदरेज गुड नाइट नकली लिक्विड वेपोराइजर बरामद किए। गणेशपेट थाने के रामकुलर चौक पर मनीष चंपालाल बनोदे उम्र 51 वर्ष रानी भोसले नगर की दुकान हेमंत किराना एंड जनरल स्टोर्स पर छापा मारकर 2400 रुपए के 24 नकली लिक्विड वेपोराइजर बरामद किए। साथ ही पांचपावली थाने के तहत आवली बाबू चौक स्थित छोटेलाल धरीचंद्र जायसवाल उम्र 54 वर्ष बर्डे लेआउट बोरगांव की जायसवाल किराना स्टोर से भी 1615 रुपए कीमत के 19 लिक्विड वेपोराइजर बरामद किए हैं। गुड नाईट चे जे आपलं मच्छर मारण्याचे जे रिफिल असते त्याबाबत बरेच त्या कंपनीला कंप्लेंट होती की ती गुड नाईटची रिफिल लावल्यानंतर सुद्धा मच्छर जे आहे जात नव्हते, त्याच्या आजूबाजूलाच फिरतात। त्या अनुषंगाने त्यांचे जे एजन्सीचे लोक होते ते नागपूरला आले, त्यांनी सर्वे केला तर बरेचशा दुकानात त्यांना जे गुड नाईटचे रिफिल आहेत त्या डुप्लिकेट असल्याचे आढळले। त्या अनुषंगाने ते वरिष्ठांना भेटले। वरिष्ठांच्या आदेशान्वये आम्ही गणेशपेठच्या हद्दीमध्ये, पाचपावलीच्या हद्दीमध्ये आणि लकडगंज पोलिसांच्या हद्दीमध्ये तसेच झरीपटका पोलिसांच्या हद्दीमध्ये सुद्धा ठिकठिकाणी एकाच वेळेस रेड मारल्या। एकूण 5 दुकानात रेड मारल्या व असा भरपूर 25 ते 30 हजाराचा माल आम्ही जप्त केला। त्याची कंपनीच्या लोकांनी शहानिशा केली असता तो माल हा डुप्लिकेट होता आणि तो मग आम्ही जप्त करून कॉपीराइट प्रमाणे विभिन्न पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हे दाखल केले। आरोपीवर माल आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिले। पुढील तपास चालू आहे। यामध्ये जे गुड नाईटच्या कंपनीचे जे एजन्सीचे जे लोक आले होते त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना भरपूर कंप्लेंट होता की बा हा मच्छरमुळे जे सध्या डेंगू आणि मलेरियाचे जे सध्या रोग चालू आहे मच्छरामुळे आणि गुड नाईटचे रिफिल लावून सुद्धा ते जात नाही आहे। हा एक मानवतेच्या दृष्टीने सुद्धा फार महत्त्वाचा प्रश्न होता, कारण की जे मलेरिया किंवा डेंगू सध्या जे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे ते सुद्धा बंद होण्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। सर्वांना दुकानदारांना आव्हान आहे की अशा प्रकारे डुप्लिकेट माल ठेवून लोकांच्या जीवितहानीशी खेळण्याचा प्रयत्न करू नये। असं काही पुन्हा आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आमचे आव्हान आहे। सदरची कारवाई आमचे माननीय पोलीस आयुक्त सर आणि आमचे डीसीपी माकनीकर सर आणि आमचे युनिट 3चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शनात केलेली आहे।